पोझिशन आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन वैभव दळवी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कॉट बेंड विकेटचं जोरदार अपील केलं जात आहे. मित्रांनो, पंचांशी आपण दात मागू शकता, कृपया करून पंचावरती दबाव टाकायचा नाहीये. आणि दोन्ही पंचांना माझी विनंती असेल की दोन्ही पंचांनी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी जे नियम आहेत ते मित्रांनो पुनश्च एकदा मी सर्व संघांना आणि त्या संघातील खेळाडूंना सांगू इच्छितो. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक नो बॉल फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येणं आवश्यक आहे. सामना सुरू असताना दोन्ही संघांचा 12वा खेळाडू इथे स्कोररच्या बाजूला असणं आवश्यक आहे. सर्व नियमांची माहिती करून घ्या. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कॉट बेंड विकेटचं जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंच सांगतात चेंडूचा आणि बॅटचा कोणताच स्पर्श झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल वैभवची. पहिल्या चेंडूवरती फलंदाज थोडंसं अडचणीत टाकतोय. यावेळेस मात्र चांगला फटका कव्हर पॉईंट आणि कव्हर शमन चेंडूला खेळून केलं आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल पण पाहतोय फलंदाज 2 धावा सहजरित्या रोनित इथे पूर्ण करतो. या 2 धावांनी रोनितने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि या 2 धावांनी धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येला सुरुवात होते. धावांचा श्रीगणेशा होतोय तो म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाचा. नाणेफेकीचा कौल जिंकून स्वराज आक्षी या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक आपण पाहतो. यावेळेस चांगला चेंडू उजशीच्या दूरवर टाकलेला. या चेंडूला आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता ॲग्रोचं लाईन. यावेळेस कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. वैभव दळवी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने मोठा फटका लागू दिला नाही आहे. मात्र रोनितला कल्पना आहे कशा प्रकारे धावा जमवायच्या आहेत. लॉफ्ट केलाय चेंडूला भिरकवलाय ते म्हणजे डीप एक्स्ट्रा सीमारेषेच्या बाहेर येतो. इनिंग मधला या सामन्यातील पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय जिथे धावसंख्या झालेली आहे एकूण 7 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र अंतिम चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. मित्र लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि इथे आपण पाहतोय 4 मिनिटं झालेली आहेत. पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आपण पाहतोय. पहिल्या षटकाखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 7 धावा. 7 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 1 षटक पूर्ण झालेले आहे. 5 षटकांचा सामना. मागील सामना आपण पाहिलात ज्यामध्ये 66 धावांचं आव्हान होतं. एका वेळेला असं वाटलं होतं हे आव्हान पार होईल का, कारण 2 षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर विकेटची पडझड, धावा जमवता आल्या नाही आणि अंतिम षटकात आपण पाहिलं तर धावा जमल्या नाहीत. विकेटची एकामागोमाग एक कडी बाद होत राहिले आणि त्यामुळे सामना नक्कीच जिंकला तो म्हणजेच गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय
दोन्ही षटकांची सुरुवात आपण पाहिली तर निर्धाव चेंडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. गोलंदाज अजिंक्य. यावेळेस मात्र चांगला फटका. रोनितच्या बॅटमधून एक आकर्षक स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. DJ ऑपरेटर प्रल्हाद आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला काही सुमधुर गाणी ऐकायला मिळत आहेत. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या दुहेरी अंक जाऊन पोहोचते. धावसंख्या होते 13 धावा. फलंदाज रुनीतसाठी यावेळेस चेंडू जशा दूरवर टाकलेला. पंच आपले दोन्ही हात समंत्र करून या चेंडूला वाईट घोषित करतायत. आणि मित्र बराच वेळेला आपण हे चित्र पाहतो ज्यावेळेस षटकार लागवला जातो त्यावेळेस त्यानंतर चेंडू हा वाईड स्वैर स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी गोलंदाज प्रयत्न करतो चेंडू दूरवर ठेवण्याचा आणि त्यामध्ये बराच वेळ दिशा भरकटताना आव्हान स्वरूपाची धाव बेट स्वरूपात फलंदाजांना इथे दिली जाते. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. दुसरं षटक आपण इथे पाहतोय. यावेळेस हा फटका चांगला आहे. शेत शिकवणतही तिथे नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेला. आपण नक्कीच वाट पाहूया निर्णयाची. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायरकडे नक्कीच चेंडू कॅरी झालाय का बघायचंय. बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. वन बाउन्स ओव्हरप गेलेला आहे चेंडू. तर चौकाराची गोष्ट नक्कीच पंचांनी करायची आहे. या चौकाराने धावसंख्या झालेली एकूण 18 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस हा फटका नक्कीच चांगला आहे. चेंडू लॉफ केलाय. क्षेत्रसीमात तेवढा चालाक आणि चाणक्य चेंडूच्या मागे नक्कीच चांगल्या पद्धतीत धाव घेतोय आणि चेंडूला त्यांनी फील्ड केलंय. फेक अचूक नसली तरी यशरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने पुढे सरसावत त्यांनी चेंडूला फील्ड केलंय. इथे पण पाहिलं एकेरी धन धावसंख्या 19 झालेली आहे. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात धावांची गती चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. 4 चेंडूमध्येच आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे या षटकात आल्या ते म्हणजे 12 धावा आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 19 धावा. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस चेंडू जशीच्या खूप दूरवरचा. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अजून एक अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. अवांत स्वरूपाच्या धावांचाच भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत वाईडचा विचार केला तर येणारा हा संपूर्ण स्पर्धेतील 44वा वाईट बॉल आपण पाहिलात. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच म्हणता येईल आणि या चेंडू एकच धाव मिळते. हा चेंडूचा फलंदाजच्या रेंजमध्ये आला असता. चेंडू फलंदाजच्या बॅटला व्यवस्थित लागला असता. चेंडू मिडल झाला असता तर या चेंडू देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता. तो म्हणजे फलंदाज सौजन्याचा. एकच धाव चेंडूचा त्याने सामना केला आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केले. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतोय आक्रमक फलंदाज रोनित नाखवा. यावेळेस रोनित या चेंडूवर एक धाव नक्कीच पूर्ण करू शकेल कारण चेंडूला खेळायचं होतं एका दिशेला आणि बॅटचा स्पर्श करत चेंडू गेलाय दुसऱ्या दिशेला. लॉंगांतर क्षेत्र पुढे सरसावतोय. चेंडू फील्ड होतोय आणि एकेरी धावीने आपण पाहतोय या षटकाची इथे सांगता झालेली आहे. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झालेली एकूण 22 धावा. 11 मिनिटं शिल्लक आहेत. 2 षटकं झालेली आहेत 9 मिनिटामध्ये आणि पुढील 2 षटकं आपल्याला 11 मिनिटामध्ये पूर्ण करायचे. त्याकडे लक्ष द्या. स्वराज अक्षी या संघातील खेळाडूंना ही सूचना असेल मित्रांनो आपण याकडे लक्ष द्या कारण आपण स्पर्धा आज आपण पाहिली तर वेळेत सुरू झालेले आहेत सामने. 11 वाजता पहिला सामना सुरू झाला त्यामुळे आपण जर वेळेत सर्व संघातील खेळाडूंनी सहकार्य केलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे सामने आणि आजचे संपूर्ण सामने आपल्याला 5 षटकांचे खेळवता येतील.
यावेळेचा चांगला चेंडू इथे आपण पाहतो आपल्या फुल थ्रू मध्ये नक्कीच चेंडूला फील्ड केलं जाते. गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतो. विशाल राणे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेस चांगला चेंडू फटका देखील चांगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन केलेले आहे. क्षेत्ररक्षक आता सीमारक्षक तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना या 3ऱ्या षटकात गोलंदाज विशाल राणेची या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. एक फ्लाइंग स्लिप आहे, त्यानंतर एक पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर एक लेग आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडूला भिरकलं जातंय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओ द्रोप सीमारशीच्या बाहेर येतोय. फॅन्टास्टिक तर नक्कीच चांगला चौकार लगावला जातोय. फायनलचे क्षेत्ररक्षक आता हे ओळखलं होतं फलंदाजाने आणि नक्की त्याच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलंय. त्याच दरम्यान विशाल पुन्हा एकदा सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून राईट टर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच दिशेला निवडलंय आणि आपण पाहतोय निकाल देखील सेम, रिझल्ट सेम. आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन चेंडूला 30 दिशा दाखवलंय. चेंडू भिरकलं जातंय. पुन्हा एकदा येतोय सलग दुसरा. त्यानंतर धावांची गती चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. एकूण धावसंख्या झाली धावफलक आपण पाहिली ती म्हणजे 31 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आणि त्यानंतर 2 षटकं बराच अवधी आहे. बरेच चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजी करण्याचा संघ प्रदीप स्पोर्ट्स साखरे संघासाठी चांगली धावसंख्या रचण्यासाठी दुसऱ्या बाजूला त्यांना रोखायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होते, चांगली भागीदारी होते, त्याला ब्रेक करावं लागेल. इथे सौजन्याने फटका लागण्याचा प्रयत्न केला आहे, ते पण पाहतोय कोणतीही धाव येत नाही. यावेळेस मात्र आपल्या फटकेवरती थोडासा नाराज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आता आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण बदल केला गेला. फाईन लेगला क्षेत्ररक्षण तैनात ठेवण्यात आलेला आहे. मात्र तरीही त्याच दिशेला फटकावण्याचा प्रयत्न चेंडूला होता, तो म्हणजे फलंदाज सौजन्याचा. अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील. यावेळेस फटका चांगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र इथे दिशा बदलली जाते. आपण पाहतोय चेंडूला भिरकवलं जात आहे त्याच दिशेला. क्षेत्ररक्षक खेळ झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. नक्कीच 8 मिनिटाचा अवधी शेष आहे, याकडे लक्ष द्या. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गणेश बेली विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर आणि गणेश बेली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. वळूया मैदानाकडे. वैभव दळवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेला. पहिला चेंडू होती रोनितने चांगल्या पद्धतीत चेंडूला भिरकावलंय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओ द्रोप मिड विकेटच्या दिशेला. 4 धावा. थर्ड अंपायर आपण जरा लक्ष द्यायचंय.
पंचांनी आपण पाहतो इथे फलंदाज रिव्ह्यू घेतलाय, तो म्हणजे ओव्हर दी वेस्ट साईडचा चेंडू होता का हे पाहायचंय. फेअर डिलिव्हरी आहे पंच, डिलिव्हरी फेअर आहे, अबू दी वेस्ट साईड आहे. आपण पाहतो या चौकारने रोनित नाखवा वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती पोहोचलाय, ज्यामुळे त्यांनी 3 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. 14 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलाय. तर 5 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवरती 3 चौकारांशी खेळत होतो, म्हणजे सौजन्य सलवर यांची जोडी अजूनही अभेद्य नाबाद. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा सहज इथे पूर्ण केले जात आहेत. या 2 धावाने एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41 धावा. आता मात्र चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली ती म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाने. रोनित नाखवा नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे, सलवरच्या भूमिकेत नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडतोय. अजूनही आपण पाहतोय ओपनर्स मैदानात आहेत, नक्कीच चांगली गोष्ट. यावेळेस चेंडू जशीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतो तो म्हणजे वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 42 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला एकेका धावाचं महत्त्व आपल्या त्या क्षणाला माहीत पडतं ज्यावेळेस आपण काही धावांसाठी सामन्यात पराभूत होतो. यावेळेस मात्र रोनितच्या बॅट आक्रमक मोठा देखणा सुरेख फटका, चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर षटकार. ते भिरकवले लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. या षटकारने आपण पाहतोय एकूण धावसंख्या झाली संघाची 48 धावा आणि षटकाराने आपण पाहतोय वैयक्तिक 32 धावसंख्येपर्यंत रोनित नाखवा आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. त्याला देखील संधी आहे ते म्हणजे अर्धशतक झळकवण्याची, कारण आत्तापर्यंत या स्पर्धेत 2 अर्धशतक आपण पाहिलेले आहेत. अजूनही त्याला 18 धावा जमवायच्या आणि 9 चेंडू खेळ बाकी आहे. यावेळेस हा फटका चांगला आहे, इथे क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. इथे काय घडलंय बघा, झेल टिपण्याची संधी दवडली, जीवदान लाभलं आणि 4 धावा देखील मिळतात रोनितला. डीजे नाही, बॅट चिकडा लागली, यशर्षण झेल पकडला आणि रोनित नाखवाची एक चांगली बहारदार खेळी नेक्स्ट मॅच ज्या 2 संघांमध्ये असेल त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना ही सूचना असेल की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, जिथे आपल्याला गणेश बेली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघांच्या कर्णधाराने सूचित केलं जात आहे की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वैभव धोळी आपल्या षटकातील 4थ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईकवरती न्यू बॅटर स्वप्नील आपण पाहतो. या चेंडूला स्वप्नीलने खेळून काढला, 1 धाव इथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्वप्नील इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. टीजे
रनआउटच्या स्वरूपात ती विकेट गमावली जाते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज स्वप्नील दुसरी धाव घेताना आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात धावची स्वरूपात बाद झालाय. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असणारा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 53 धावा धावफलक लागले आहेत. 53 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 2453 धावा आल्यात आणि नक्कीच आपल्या संघाची धावसंख्या 60+ घेऊन जाण्यासाठी आता फलंदाज प्रयत्न करतील. तिथे आपल्याला सौजन्य पाहायला मिळेल जो सलवेच्या भूमिकेत आलेला आहे. यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज अमन नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी येतोय. नितीन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हे षटक महत्वपूर्ण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने. चला पाहूया नितीन या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हे 6 चेंडू खूप महत्वपूर्ण त्याच्या संघासाठी सुद्धा आहेत. पहिला चेंडूला लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर स्वागत केले जात आहे गोलंदाज. झालेले एकूण 59 धावा. पहिल्या चेंडू ते आक्रमण करत आपल्या इरादे आपले मनसुबे इथे आपण पाहतोय. फलंदाज सौजन्य इथे दाखवतोय. त्याला कल्पना आहे एक चांगली धावसंख्या रचण्यासाठी. इथे मात्र धावांची लूट करणं आवश्यक आहे. यावेळेस ऑफिसच्या बाहेर शफल झालाय फलंदाज आणि यावेळेस बॅटची कडा. फलंदाज आपण पाहतोय सौजन्य कॉट बँड विकेटचं पतन होतं. तिसरा फलंदाज बाद झालाय सौजन्याच्या स्वरूपात आणि आपण पाहतो दोन सलामवीर आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फळीतील 2 फलंदाज आपण पाहतो जिथे अमन नाखवा नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजेच फलंदाज रोहन मुंजावर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला आहे. तर गोलंदाज नितीनला विकेट प्राप्त झाले. यावेळेस चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार या षटकाचं पृथक्करण इतर नक्कीच मजेशीर आहे. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू विकेट, तिसरा चेंडू पुन्हा षटकार आलाय. चौथ्या चेंडूवर काय घडणार, पुन्हा विकेट की षटकार, एकेरी दुरी धावा, बऱ्याच गोष्टींची पॉसिबिलिटी आहे. मात्र इथे गोलंदाजचा प्रयत्न करेल विकेट प्राप्त करण्याचा, कारण फलंदाजीने आल्या आल्या आपल्या आक्रमकतेचं स्वरूप दाखवलंय. आपली आक्रमकता आपल्याकडे असं ताकदीचा नमुना पेश केलाय. षटकाने सुरुवात केली आपल्या खेळीला आणि इथे दुसरा चेंडूवर पाहतोय आपण मिड विकेट चिशीला घेऊन काढला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण दोन्ही फलंदाज कल्पना आहे, दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज धावा जमवू शकतात. खराब चेंडू ते आक्रमण करत धावा जमवत आपल्या संघाला योग्य ती दिशा दाखवू शकतात, योग्य ते धावसंख्या धावफलकं लागवू शकतात. धावसंख्या झालेली आहे 66 धावा. 4 चेंडू झालेले आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका लागायचा होता. इथे गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये पायाच्या सैन्य चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे बॅकअपला कोणताही क्षेत्र नसल्यामुळे इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने पण पाहतोय अमन नाखवाने इथे आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या इनिंगमध्ये अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढील सामना असेल सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध गणेश बेली. या 2 संघामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा सूचना दिली जाते की आपण चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
यावेळेस लोअर फुलटा चेंडूला आपण पाहतोय, दिशा दाखवली जाते, एक धाव सहजतेने पूर्ण होईल. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, फेक अचूक नाही आहे, त्यामुळे इथे दुसरी धाव पूर्ण होते आणि डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात इथे आपण पाहतोय तिसरी धाव देखील पूर्ण झाले. चौथ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय, मात्र या प्रयत्नात एक फलंदाज आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद होते. याचा अर्थ 3 धावा घेतल्या गेल्यात. डीजे 2 मिनिटं थांबायचे. 3 धावात घेतल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 71 धावा, 71 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. 5 षटकामध्ये 71 धावा झाल्यात आणि 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 72 धावांचं एक तगडं आव्हान प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफटका लावलाय, ते म्हणजेच स्वराज्य अक्षी या संघासमोर. या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाणार हे आपण जाणून घेऊया. त्याआधी वळूया टॉसबॉक्सकडे, जिथे नक्कीच टॉस केला जाईल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपस्थित व्हायचे आणि आमचे मित्र निखिल पडते देखील टॉसबॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या शुभ आपण पाहतोय टॉसबॉक्समध्ये ते जोडले जातील आमच्या समवेत. सन्मान्य दत्ता नाखवा यांना विनंती आहे चला वळूया नाणेफेकीच्या कौल अर्थातच टॉसबॉक्स कडे. एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश बेली हा संघ मैदानाच्या वरती. आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याकडे वळालं तर हे दोन संघ दिसत आहेत. चला या नाणेफेकीसाठी संघ कर्णधार टॉसबॉक्स मध्ये आणि सन्मान्य रोशन वर्तक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर सन्मान्य रोशन वर्तक यांना विनंती असेल की आपण देखील टॉसबॉक्समध्ये पोहोचायचं. चला, दोन्ही संघाचे कर्णधार गणेश बेली संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार काही क्षणात उपस्थित होत आहेत. तर O2 निखिल. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर म्हणजे आज आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये साखर गावातील किंबहुना एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साखर गाव म्हणजे क्रिकेटचे प्रचंड चाहते, क्रिकेटचे निश्चिंत भक्त असं म्हणलं जातं या गावाला. अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या दिवसांमध्ये अर्थातच मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये या गावाचा दबदबा देखील आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळाला. नाणेफेकीचा कौल आपण टॉसबॉक्समध्ये नक्कीच करून घेऊया. येत आहेत दोन्ही संघाचे कर्णधार श्री गणेश क्रीडा मंडळ बेली अर्थातच नवेदर बेली एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स माफ करा सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ. नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांच्या दरम्यान हँडशेक सुद्धा होते. नक्कीच दोन्ही संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आता पाहायला मिळणार का? दोन्ही संघांना कॉइन दाखवून घ्यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना हेड टेल आहे. कॉल कोणाचा असेल? बेली संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. काय निर्णय असेल बेली? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आपल्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी करत असताना कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न. श्री गणेश बेली हा संघ देखील एक तुल्यबळ संघ आहे. काय म्हणशील या संघाच्या खऱ्या अर्थानं संघाबद्दल काय म्हणशील आणि कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या वरती? बेली हा संघ खूपच चांगला संघ आहे, तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर साखर टीम. वन साइड श्री गणेश बेली. दोन्ही संघांना देऊया समसमान शुभेच्छा. न्यूज फ्रॉम सेंटर. Sri Ganesh Bailey won the toss and elected to ball first. This is news from center. Over to Combox from Ninath Vijay. असेल की आपण इथे उपस्थित व्हायचे आणि आमची आपली प्लेइंग इलेव्हनची जी लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पाठवायची आहे. गणेश बेली संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार या आणि आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत फिल करून द्यायची. आणि यापुढे मायक्रोफोनवर बदल आपल्याला पाहायला मिळेल.
आणि या सामन्याच्या दुसऱ्या स्वतःचा खेळ आपण ऐकूया तो म्हणजेच निखिल पडते यांच्या वाणीतून. ओव्हर टू यू निखिल. चला वळूया मैदानाच्या वरती, जिथे आपण आवाज ऐकत होतात निनाद कदम यांच्या देखील माध्यमातून आज या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दाखवलं जाते, चांगलं समालोचन आहे. वळूया, मी निखिल प्रदीप पडते. आज षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. नाही, मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर 72 धावांचा पाठपुरावा करायचा आहे. ते म्हणजे संघ स्वराज्य आक्षी या संघाला प्रथमतः गोलंदाजी निवडली होती. नाणेफेकीचा कौल झाल्याच्या नंतर सांगितलं होतं की गोलंदाजी करणार. 71 धावा बनवल्या गेल्या. 72 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाज तयार आहे. राईट आर्म अराउंड विकेट. पहिला चेंडू कट केला जातोय पॉइंट मधून. बॅकपट्टी पॉइंट मध्ये चेंडू पळतोय. सीमारेषेच्या पार येतोय दर्जेदार. पॉइंट चेकतामधून बॅकवर्ड पॉइंट मध्ये 4 धावांसाठी. यावेळेचा हा चेंडू पंच आम्हाला सांगतायत की डट चेंडू आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या वरती. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती नियंत्रणानिशी गोलंदाजी केली जातीये. डट चेंडू आहे. डॉट चेंडू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 72 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा आल्यात. अजूनही 68 धावा बनवायच्या आहेत धावफलकावरती. या धावा बनवत असताना 72 धावा पूर्ण केल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार, नक्की देणारे 5 षटक ठरवतील मित्रांनो मैदानाच्या वरती. खोलात टाकलेला हा चेंडू खोदून काढलाय. आपण पाहतोय लंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक नशिबाचा येतोय. दोन मोठे ब्लास्ट झाले तर दोन दिमागदार चौकार अगदी आले तर धफलकावरती. राईट अराउंड विकेट गोलंदाजी. थोडासा अडथळा फलंदाजांना तिथे निर्माण होतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की आता हा मृत चेंडू आहे मैदानाच्या वरती. बघा ना, 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपण देतोय. निर्धारित 4 षटक 20 मिनिटांच्या अवधीमध्ये फेकली नाही गेली तर अधिकतम स्वरूपाचा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा देखील नियम सांगितला जातोय. म्हणजे काय तर आपण पाहतोय नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत एका धावेसाठी 1 धाव घेतली जाते. एका धावेनंतर दफलकावरती धावा 9 धावा लिहिल्या जातात. 9 धावा 9 ऑन स्कोरबुक दरणेगुरुची आम्हाला सांगत असताना मैदानाच्या वरती दोनही संघ आहेत ना, हे तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य अक्षी हा संघ मैदानाच्या वरती आपण पाहतोय. स्वराज्य अक्षी हा संघ मैदानाच्या वरती 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. गोलंदाजी सौजन्य. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला जातोय. कव्हर पॉईंटच्या रिझन मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट पर्यंत, जिथे एका धावेची पूर्तता फक्त मैदानाच्या वरती केली जाणार आहे. एका धावेची धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 डबल डिजिट्स मध्ये आता धावफलक जाऊन पोहोचलंय. 72 धावांमधून 10 धावा वजा केल्या तर 62 धावांचं समीकरण उरतं. अजूनही 62 धावा बनवायच्या आहेत धावफलकावरती जर हा सामना जिंकायचा असेल तर. आता इफ एल्स उपस्थिती मैदानाच्या वरती लावत असताना किंबहुना जर समीकरणाकडे पाहायला गेलं मित्रांनो, नक्कीच हा फटका जर पाहिला तर अंगलटी आलाय. किंबहुना फलंदाजाचा फटका फसलाय मैदानाच्या वरती. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 10 धावा 10
10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अजूनही जर पाहायला गेलं ना तर 62 धावांची गरज असणार आहे. 62 धावा आणि अजूनही जर पाहायला गेलं तर 4 षटकं म्हणजे अंकगणिती पाहूया मित्रांनो. अंकगणिती पाहायला गेलं ना 15.5 ची सरासरी धरणेगुरुजी आपल्याला राखावी लागते मैदानाच्या वरती. यस, काउंटडाऊन कडे देखील आपण वळूया जिथे आपण पाहतोय 16 मिनिटांचा अवधी धावफलका इथे आपण पाहतोय राहिलेला आहे आणि 20 मिनिटांचा अवधी आपण देतोय 4 षटकं फेकण्यासाठी. याच्याकडे देखील आता आपण लक्ष देऊया कारण का आपण पाहतोय वेळेची मर्यादा आहे ही क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. महायुती चषक नवेदर बेली आयोजित 2025 हे पर्व आपल्याला सर्वांच्या भेटीला आणि सर्वांच्या गाठीला आलंय. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी अखंड नवेदर बेलीकरांनी खूप सारे प्रयत्न केले गेले. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खूप काही पडद्याच्या मागे केलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय मग शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील, एकत्रित आले आणि म्हणाले की नाही आज आपल्याला आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे, आज आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आहे, आज आपल्या गावाची ओळख टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला बनवायची आहे. आणि त्या कारणास्तव की काय मैदानाच्या वरती आज आपल्याला पाहायला मिळते महायुती चषक 2025 हे पर्व. नवेदर बेली या गावानं चांगलं अगदी दिमागदार आयोजन केलेलं आहे, कशाची कमतरता नाहीये. मैदानाच्या वरती कडाक्याचं ऊन देखील आहे आणि आपण पाहतोय जिथे आता 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. बासष्ट धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहे. नौका गोलंदाज रोनित नाखवा हे नाव. हेड ओव्हर द विकेट. प्रचंड गती आहे, प्रचंड गती आहे, क्लीन अँड नीट बॉलिंग ऍक्शन. परंतु पंच काय सांगतात, पंच सांगतायत की नाही हा चेंडू आहे ना हा लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय आणि या कारणास्तव अतिरिक्त स्वरूपाची एक धाव तुम्हाला घ्यावी देखील लागेल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. 10+1 11 ऑन स्कोरबुक. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रोनित नाखवा बद्दल म्हणावं लागेल. रोनित नाखवा म्हणजे सातत्यपूर्ण क्रिकेट, रोनित नाखवा म्हणजे आक्रमकता, रोनित नाखवा म्हणजे चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, असं सर्व क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा आता रोनित पुनरागमन करतोय मैदानाच्या वरती. गोल्डन स्पॉट वरती पडलेला टप्पा खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला ना तर टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू बाहेरच्या बाजूला थोड्या अंशी का होईना वलय देखील प्राप्त करतोय. कट स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. अर्थातच रोनित याच्यासाठी देखील ओळखला जातो. त्याच्याकडे ती व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे जर पाहायला गेला ना गुणवत्ता आहे गोलंदाजी करण्याची. लोअरफुट स्वरूपाचा चेंडू कवचच्या नाही तर तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चालाय सीमा रेषा पार येतोय दर्जेदार. चला राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा रोनित बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फटका फसला परंतु चेंडू ट्रॅक होईल नो मॅन लँड्स मध्ये. वन बाउंड चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय दर्जेदार. मध्ये हे एक अग्रगण्य नाव आहे. स्वर्गीयवासी पंढरीशेठ फडके यांच्याबद्दल सुद्धा म्हटलं जाईल कारण का आपण पाहतोय प्रचंड बैलगाडा क्षेत्राचा आवड असणारा एक व्यक्ती खऱ्या अर्थानं तो आपल्या सर्वांच्यातून निघून गेलाय परंतु त्याचं प्रेम आणि त्याचं नाव हे आज देखील घेतलं जाते. याच्याबद्दल देखील म्हटलं जाईल. मैदानाच्या वरती आता इक्वेशन जर पाहायला गेलात ना तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि येणारे 21 चेंडून 51 धावा. या बनवत असताना हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या वरती स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल तिथे फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत चेंडू पोहोचतोय. एका धावेसोबत दुसरी देखील धाव घेतली जाते. 2 धावांची वाढ, 2 धावांची भर. 21+2 = 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इक्वेशन 20 चेंडू 49 धावा, 49 धावा आणि 20 चेंडू असं समीकरण जर पाहायला गेला ना तर मैदानाच्या वरती उपस्थिती देखील लावते. अंकगणिती जर पाहायला गेलं ना प्रत्येक चेंडूच्या मागे जर पाहायला गेलं तर 3च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील असं काहीच सांगितलं जातंय.
चेंडूला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून अगदी दिमागदार पद्धतीने हा फटका येतोय. चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषेच्या चार धाव्यानिशी फलकामध्ये 27 धावा. आता समीकरण 19 चेंडू आणि 45 धावा असं बाकी राहिल्या मैदानाच्या वरती. कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. मैदानाच्या वरती आता फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक येणार, झेल टिपणार आणि इथे खेळ संपणार तो फलंदाजाचा. फलंदाज आपण पाहतोय धनंजय बागटू. वरती बघा ना, पहिला प्रामुख्याचा फलंदाज धनंजय बाद झालाय. धनंजय बाद झाल्याच्या नंतर मैदानाच्या वरती नौका फलंदाज उपस्थिती लावतोय, फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. जिथे आता सुमितची साथ देणार मैदानाच्या वरती. कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात मित्रांनो. जिथे 72 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ मैदानाच्या वरती स्वराज्य अक्षी हा संघ उतरलाय मित्रांनो. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग बघा विरोधक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. आणि नक्कीच ती कामगिरी आता स्वराज्य अक्षी या संघाकडून केली जाणार की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला असणारा प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ त्याच्या कौशल्यामध्ये गोलंदाजी करून दाखवणार. जिथे आता मैदानाच्या वरती 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय स्वप्नील पाटील. गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील वरती आता बघा ना मित्रांनो, आक्रमण केलं जाणार की संयम दाखवला जाणार, मग फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर, असे प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थिती लावत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित. गोलंदाज चालू झालाय राईट आर्म द विकेट. आडव्या बॅटने हा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तिथे खेळला जातोय. एका धावेची पूर्तता असं सर्व घडत असताना या चेंडूवरती आपल्याला पाहायला देखील मिळतंय. एक धाव पूर्णत्वास नेली जाते. एका धावेनिशी फलकावरती धावा 28 धावा. आता 17 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण बाकी राहिलंय. 17 चेंडू 44 धावा, 44 धावा 17 चेंडू. मैदानाच्या वरती जानकार बनो सतर्क रहो असं मी नाही, असं RBI सांगत असतं आणि तेच आता मैदानाच्या वरती सतर्क राहावं लागेल. कारण का आता 44 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडूंवरती या 44 धावा बनवल्या जाणार का याच्याकडे देखील आता सर्वांच्या नजरा कैद झाल्यात. मैदानाच्या वरती स्ट्राईक रोटेट रोहित स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर आतल्या बाजूला वलय प्राप्त करतोय. अगदी कौतुकास पात्र कामगिरी काय असते मैदानाच्या वरती. गोलंदाज जर पाहायला गेला ना तर स्वप्नीलच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. आज आपल्या खांद्यावरती संघातील कर्णधाराने किंबहुना पाठीराख्यांनी जी जबाबदारी ठेवली आहे त्या जबाबदारीला मैदानाच्या वरती उतरायचं आहे आणि खरं उतरत असताना प्रयत्न प्रामाणिक दाखवले की देव आपल्या पाठीशीच उभा असतो. याचं सर्व उत्तर मैदानाच्या वरती दिलं जाते. स्वप्नील यावेळेचा हा फुलटो स्वरूपाचा चेंडू चेंडूला वळवलाय बागच्या दिशेने. जिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल झेल पकडणार, परंतु नाही झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे मैदानाच्या वरती. 2 धावांची पूर्तता. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने फलकावरती 30 धावा पूर्ण. 30 धावा पूर्ण होत असताना आता 15 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण बाकी राहिलंय. 30 धावा फलकावरती पूर्ण झाल्यात. अजूनही 42 धावा 15 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या वरती बाकी असताना आपण पाहतोय. एक धाव पूर्ण आहे. एक धाव पूर्ण मैदानाच्या वरती. हा चेंडू बॅटकट असल्याचं सांगितलं जात आहे. मालकाने टीम टाकली आज पण आपण मालक आला असता काल.
चला सामना चालू करायचा आहे. पंच जो काय निर्णय असेल मैदानाच्या वरती अंमलात आणायचा आहे. धावफलकावरती 31 धावा झाल्यात. 31. चौथा चेंडू 41 धावा अशी गरज आहे. सुमित स्ट्रायकिंग एंड वरती लोअर फुलटॉसच्या रूपाचा चेंडू भिरकावलाय, फेकून दिला पाकपट्टी स्क्वेअर क्षेत्रावरून आलाय अजून एक दर्जेदार षटकार साधावा. डीजे मास्टर बघा, असं म्हटलं जातं ना मित्रांनो की वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षाच माणसाला जास्त थकवत असतात. आपले सुख आपल्या हातात नसले ना तरी असलेल्या परिस्थितीमध्ये सुखाने कसे जगावे हे मात्र नक्की आपल्या हातात असते. चेंडूची पूर्तता मैदानाच्या वरती करायची. आयोजक त्याला थोडं फास्ट घ्या, कारण का घड्याळामध्ये पाहिलं गेलं ना तर अडीच वाजायला आलेले आहेत आणि अडीच वाजत असताना आपण अजूनही तिसरा सामनाच खेळवतोय. ही शोकांतिका मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 35 धावा, 35 धावा आणि 13 चेंडू असं समीकरण मैदानाच्या वरती आता उपस्थिती लावत असताना गोलंदाज स्वप्नील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वप्नीलची गोलंदाजी बहरती आहे, परंतु एक मोठा देखील आलाय. हा टप्पा पाडल्यानंतर अजून एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सेकंड इन अ रो षटकार. वरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 43 धावा. आता समीकरण राहिले 12 चेंडू 29 धावा. बघा ना मित्रांनो, समीकरण काय होतं? 18 चेंडू 45 धावा, त्यानंतर समीकरण बदललं 17 चेंडू 44 धावा, त्यानंतर एक डॉट चेंडू आला 16 चेंडू 44 धावा, त्यानंतर 15 चेंडू 42 धावा आणि आता समीकरण येऊन ठेवलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार? 14.5 ची सरासरी राखली जाणार का? बघा मैदानाच्या वरती फलंदाज जर पाहायला गेलं ना तर सुमित आणि रोहित ही फलंदाजी करतोय. सुमित आणि रोहित आपापसामध्ये डिस्कशन करत असताना एकमेकांना काय सांगतायत माहिती आहे का? की शाळा चांगली असली की मुले शिकतात असं नाहीये. मुले चांगली असली ना की ती कोणत्याही शाळेमध्ये शिकतात. फक्त आपल्याला चांगल्या शिकण्याचा दृष्टिकोन पाहिजे, शिकवण्यासाठी चांगला दृष्टिकोन पाहिजे. तो दृष्टिकोन मैदानाच्या वरती चांगला ठेवला गेला आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या वरती दाखवलं गेलं. आलेल्या तिसऱ्या षटकामध्ये 16 धावांची लयलूट देखील झाली. स्वप्नील वरती आपण पाहतोय आक्रमण झालं. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाणार याच्याकडे आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. मित्रांनो, संघर्ष हा एक प्रगतीचा आमंत्रण आहे. जो स्वीकारतो ना तोच पुढे जात असतो. मैदानाच्या वरती संघर्षमय वातावरण देखील आहे. त्याला काउंटडाऊन देखील लावलेला आहे. वेळेचा देखील विचार करायचा मित्रांनो. 4 षटकांचा आपण पाहतो 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकं निर्बंधात 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि आता 5.5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे बाकी आहे. 5.5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा मला वाटतं तिथे बॉलिंग ट्रॅकवरती रोहित नाखवालाय. रोहित नाखवाला पुनश्च एकदा सजवलं जाते बॉलिंग ट्रॅकवरती. रोहितच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाते ऍज अ बॉलर म्हणून. चला रोहित थोडं फास्ट घ्या. रोहित प्लीज, आपल्याला प्रेमपूर्वक विनंती आहे. मैदानाच्या वरती 12 चेंडू आणि 29 धावा. तुला सामना चालू करायचा आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट फटाका. चेंडू षटकार.
पूर्तता केली जाते आणि 11 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या वरती बघा. जर पाहायला गेलं ना तर शिवशंकरावरती गाणं वाजवलं जातं. खऱ्या अर्थानं ज्याचा आरंभ नाही, ज्याचा अंतही नाही, ज्याच्या पूर्वी कोणी नाही, त्याच्या नंतरही कोणी नाही असं देखील म्हटलं जातं. याच्याबद्दल देखील म्हटलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा रोनित हा फटका बॅक टू द बॉलर खेळून काढला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आता करणार नाहीये कोणतीही चूक. आता फलंदाज रोहित बॅक टू द जय श्रीराम बोलेगा असं म्हटलं जातं. कारण का हिंदू संस्कृती आहे ना, प्रभू श्री रामांची नवमी आपण अगदी थाटामाटामध्ये साजरी केली गेली. चैत्र शुद्ध पक्षाच्या नवमीला हा सण आपण साजरा करत असतो. मित्रांनो याच्या देखील बद्दल म्हटलं जाईल. मैदानाच्या वरती आता काय सांगितलं जातंय, प्रत्येक चेंडू मागे 2.3 या धावा बनवाव्या लागतील. येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे. फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय. अंतर कापणार का चेंडू, हो प्रश्नाचं उत्तर. चेंडू सीमा रेषा पार. मैदानाच्या वरती 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता तो म्हणजेच स्वराज्य आक्षी हा संघ. ही स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं देखील म्हटलं जातं. मैदानाच्या वरती खोलात टाकलेला हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. रोनितचा हा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक फलंदाज वरती 53 धावा झालेल्या आहेत. आता 8 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे, अजूनही बाकी आहे. 8 चेंडूंवरती 19 धावा बनवल्या जाणार का? मग फलंदाज सांगतात की हो अगदी सहजरित्या धावा बनवल्या जातील, परंतु गोलंदाज आपण पाहतोय रोनित सांगतात की नाही, या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या वरती जंग पछडावं लागणार आहे. तिथे मैदानाच्या वरती काबाड कष्ट म्हणा किंवा प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणा, घाम गाळावं लागणार आहे धावा बनवण्यासाठी. कारण का रोनितची गोलंदाजी अप्रतिम मैदानाच्या वरती. एक मोठा आला म्हणून काय झालं, मी पुनरागमन करू शकतो. मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी आहे. चला जास्त वेळ घेत आहे रोनित, डिस्कशन करावं लागते मान्य आहे, परंतु आपण पाहतोय वेळेची देखील मर्यादा आपल्याला आहे आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये षटकं फेकायची आहेत. मैदानाच्या वरती 4थं षटक रोनितच्या माध्यमातून प्रगतीपथावरती या. विकेट, चेंडूला उडवलाय, चेंडू चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत. वन बाउंड, क्षेत्ररक्षकाच्या हातात नाही तर सीमारेषेच्या बाहेर आलाय. अजून एक हा नशिबाचा चौकार. बघा 57 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रोनित वर आता आक्रमण झालंय.
फटका अलॉंग द कार्पेट व्ही मध्ये फटका खेळला जातो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ऑन साइड ओपन आहे दुसऱ्या धावेची भर मैदानाच्या वरती घेतली जाणार का फेकी होती आहे तिथे फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड मध्ये टर्नर बाद जावं लागणार तंबूच्या आशयाला एक धाव घेतली जाईल आवश्यकता या 14 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार जर्सी क्रमांक 18 द लिजेंडरी विराट कोहलीची आपण पाहतोय ही जर्सी परिधान करून हा खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय सिद्धेशच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे 6 चेंडू 14 धावा पंच आपण पाहतोय 4 षटकांच्या अवधीसाठी आपण 20 मिनिटांचा अवधी दिला होता यस 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 ती 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटकं फेकली गेली तर ऑल इज ओके असं सांगितलं जाते मैदानाच्या वरती चला सामना चालू करायचा आहे शेवटचे येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे 6 चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 55 धावा 72 धावांची गरज थांबा थोडीशी आपण पाहतोय इथे फलकावरती 58 धावा झाल्या चुकीची दुरुस्ती आम्ही देखील करतोय 58 धावा आणि आता 14 धावांची गरज आहे यस माझ्या चुकीची दुरुस्ती मीच करतोय धरणीगुरूंची तिथे चुकी काहीही नव्हती धावफलकावरती 58 धावा पूर्ण झालेल्या आहेत नक्की 6 चेंडू आणि 14 धावा चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो पंचांना विनंती असेल पंच आउट न झालं ना का तरी हे झालं त्याला पंच आपला जो काही निर्णय असेल तो लगेचच घ्यायचा मैदानाच्या वरती वेळ वाया घालवायचा नाहीये काही गरज असेल तर तिसऱ्या पंचांची तिथे मदत घ्यायची आहे पंचांनी जरा तिसरे पंच काय झालं चला पंचांचा निर्णय घ्यायचा पंचांनी निर्णय घेतलेला आहे तो अंमलात आणायचा आहे मैदानाच्या वरती आणि तो फायनल डिसिजन असणार आहे
चला मैदानाच्या वरती खेळाडूवरती दाखवा मित्रांनो थोडीशी. यस 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 नक्कीच मैदानाच्या वरती सामना लगेचच चालू करा. फलंदाज बाद आहे. मैदानाच्या वरती नौका फलंदाज दाखल होतोय तो म्हणजेच सिद्धेश वर्तक. 58 धावा धावफलकावरती 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांना देखील तिथे विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो थोडं सहकार्य. चला आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना चालू होतोय. मॅच ऑन होतीये. जिथे मैदानाच्या वरती आता जर पाहायला गेलं ना तर स्वराज्य अक्षी या संघाला गरज आहे 6 चेंडू आणि 14 धावा. नौका गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. दत्ता नाखवा या नावाकडे एका खऱ्या अर्थानं आदरानं बघितलं जातं. अनुभव आहे, सर्व काही आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला देखील जातो. आज मैदानाच्या वरती दाखल झालाय गोलंदाज या नात्यानं. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. फास्ट क्रिकेट पाहायला सर्वांना आवडतं. थोडासा लेझीपणा मैदानाच्या वरती करू नका. मग कुठेतरी वेळ वाया जातोय असं देखील म्हणावं लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित 6 चेंडू 14 धावा. मॅच ऑन. दत्ता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कशा प्रकारे या षटकाची हाताळणी केली जाणार याच्याकडे देखील आता आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल. 6 चेंडू 14 धावा. पॅव्हेलियन एंड कडून षटकातील पहिला चेंडू. यावेळेचा हा चेंडू बघा मित्रांनो काय घडलंय मैदानाच्या वरती. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात मैदानाच्या वरती. पहिल्या चेंडू वरती 1 मोर डाऊन फॉर स्वराज्याक्षी. हिट विकेट स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती सुमित बाद होतोय. मैदानाच्या वरती आता 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या 14 धावा आपण पाहतोय मैदानाच्या वरती अगदी सहजरित्या बनवल्या जाऊ शकतात की या धावा रोखल्या जाऊ शकतात. याच्यावरती देखील चला सामना चालू करा. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. मैदानाच्या वरती स्वराज्य अक्षय संघ फलंदाजी करत असताना द्वितीय सत्रामध्ये आता आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. उत्तरदाताकडे आपण वाटचाल देखील करतोय. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार येणारी वेळच ठरवेल मित्रांनो. चला डिस्कशन करण्यासाठी आता कोणताही वेळ नसणार आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडे डिस्कशन करू नका. सामना चालू करायचा. सामना चालू करायचा आहे मैदानाच्या वरती. चला 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या वरती. स्वराज्य अक्षी संघ अजूनही सामना सोडलेला नाहीये कारण का त्यांना माहिती आहे आपले फलंदाज करू शकतात. षटकातील पुढील चेंडू दत्ता.
यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर आतल्या बाजूला वलय देखील प्राप्त करणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती येतोय. डट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती. आता दत्ता सांगतोय की या धावा आहेत ना, या बनवण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न मैदानाच्या वरती करावे लागतील. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा आहेत आणि 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू षटकातील. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या वरती यष्टीरक्षकाकडे चेंडू चाललाय. तिथे काय घडतंय नॉनस्ट्रायकिंग एंड वरती अजून एक नौका फलंदाज अर्थातच श्रीकांत. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे कम ऑन. तीन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 14 धावा आणि 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. मैदानाच्या वती या 14 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर, दुसऱ्या बाजूला स्वराज्य अक्षी. डावकऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती. सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू आणि 14 धावा. समीकरण अजूनही बाकी आहे. अजूनही सामना जीवित आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. या धावा बनवल्या जाणार का. क्षेत्ररक्षण पॉइंटच्या फॉरवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मला वाटते कव्हर पॉइंट मध्ये आणलेला आहे त्याला. नंतर जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड कव्हरच्या रिजन वरती एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं मिड विकेटला एक, कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू चाललाय तिथे. या चेंडूवरती काय घडतंय पंच सांगणार अवांतर म्हणजेच 1+4 एकंदरीत धाव फलकावरती 5 धावा. आता 14 मधून 5 वजा करूया. धाव फलकावरती 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. डीजे कमॉन. तीन चेंडू आणि 9 धावा. यस गोलंदाजाच्या नक्कीच शैलीवरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं मैदानाच्या वरती. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. गोलंदाजाची शैली तिचे बघितली जाईल या चेंडूवरती. अंपायर रिव्ह्यू आहे. मैदानाच्या वरती सामना थांबवायचा आहे. गोलंदाजाची शैली या चेंडूवरती बघितली जाते. तिसऱ्या पंचांकडे अंपायर रिव्ह्यू सिस्टीम. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कोणताही खेळाडू जवळ येणार नाही. टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो. वेळ वाया जाईल असं दखल मैदानाच्या वरती घ्यायची. कोणताही खेळाडू जवळ येणार नाहीये. नक्कीच आपण पाहतोय समीकरण आता बाकी आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 3 चेंडू असं समीकरण बाकी असताना स्वराज्य अक्षीच्या विरोधात प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ. स्वराज्य अक्षी या संघाला अजूनही 9 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूंवरती 9 धावा.
तिसऱ्या पंचांकडून असं सांगितलं जाते ऑन फील्ड डिसिजन आहे या चेंडूवरती, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि या डिसिजनची पूर्तता करायची आहे. ऑन फील्ड डिसिजन तो फायनल असणार आहे, म्हणजेच काय तर फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना चालू करूया, जिथे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये अजूनही सामना चालू होतोय, 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. डावखऱ्या त्याचा फलंदाज सिद्धेश वर्तक स्ट्रायकिंग एंड वरती दाखल. या 9 धावा बनवल्या जाणार का? दत्ता चालू झालाय, फटका फसलाय, फटका हुकलाय मैदानाच्या वरती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या वरती. 2 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. स्वतःच्या मैदानाच्या वरती खेळत असताना आपण पाहतोय अडी अडचणी समोर आल्यात. समोर प्रदीप स्पोर्ट्स नौकार हा संघ आला आणि आता त्याने सांगितले 2 चेंडूवरती 9 धावा बनवून दाखवा. यावेळेचा हा चेंडू वाईटिश यॉर्कर फेकण्याचा तिथे प्रयत्न केला गेला होता. 1 धावेची पूर्तता, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. मैदानाच्या वरती 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. 3 धावा अद्यापपर्यंत पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे काय, अजूनही एका चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम सांगितला जातोय. कंपल्सरी चेजिंग असणार आहे. म्हणजे एक मोठा धमाका झाला ना तर स्वराज्य अक्षी हा संघ मैदानाच्या वरती नक्कीच विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालू शकतो. परंतु तो फटका आता रोखायचा आहे. तो फटका आता कशा प्रकारे रोखला जाणार? शेवटचा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू, 6 धावांची आवश्यकता. 6 धावा, शेवटचा चेंडू. स्वराज्य अक्षी की प्रदीप स्पोर्ट्स साखर? स्ट्रायकिंग एंड वरती शुभम पाडेल. शेवटचा चेंडू आहे. 6 धावांची गरज आहे. दत्ता बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती शुभम दाखल झालाय. आज आपल्या संघासाठी खेळायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. आता सोडायचं नाहीये दोन्ही खेळाडूंनी. क्रिकेटला जिंकायचं आहे. मैदानाच्या वरती शेवटचा चेंडू, 6 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. शेवटचा चेंडू, 6 धावांची आवश्यकता. पुढे सरसावून फटका खेळला जातोय, प्रश्नाचं उत्तर नाही. आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ मैदानाच्या वरती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतोय. आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाचं मनपूर्वक कौतुक आणि हरलेल्या संघाचे तितकेच आभार असतील. मैदानाच्या वरती दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवलं गेलं. दोन्ही संघांचे मनपूर्वक कौतुक. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण? यापूर्वी थोड्या वेळासाठी बोलूया डीजे मास्टर याच्याकडे. डीजे कम ऑन सेलिब्रेशन.